नमस्कार, मी दीपाली पेडामकर. किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे अतिशय चविष्ट अशी डाळीपासून बनणारी टोस्ट किंवा सँडविच. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुम्ही म्हणत असाल आता मी 2 नावं का दिली? कारण ही दोन्हीसारखी सेमच दिसते, पण खाताना ती सँडविचसारखी बनवायची आहे आणि नंतर ती टोस्टसारखी कुरकुरीत लागते म्हणून. इकडे मी मुगाच्या डाळीचे टोस्ट करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. ही मुगाची डाळ आहे जी आपल्या घरामध्ये अवेलेबल असते आणि ही 3 तास मी पाण्यात चांगली भिजवून घेतलेली आहे. एक अद्रकचा छोटा तुकडा घेतलेला आहे, बारीक चॉप केलेला आहे. लसूण मी 3 पाकळ्या मोठ्या घेतल्या आहेत, त्या पण बारीक कापलेल्या आहेत. कोथिंबीर, मिरच्या घेतल्यात. ह्या पोपटी मिरच्या आहेत, जास्त तिखट नाही आहेत ह्या. इकडे मी कोथिंबीर घेतले, एक बारीक कापलेला कांदा घेतला आहे, शिमला मिरची बारीक कट केलेली आहे, टोमॅटो बारीक कट केलेला आहे आणि हे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला मिळून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ही मुगाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. अद्रक बारीक कापलेला, लसूण आहे बारीक कापलेला, हा मिरच्या आणि कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. मीठ आपण नंतर टाकणार आहोत. हे आपलं असं पातळ नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही करायचं, मीडियमचं आपल्याला करून घ्यायचं आहे हे मिक्सरला ग्राइंड. हे मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे. हे बघा, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं ठेवायचं आपल्याला. आणि मिक्सरमध्ये हे वाटताना पहिलं आपल्याला सुरुवातीला मागे पुढे करून मिक्सर चालवायचं आहे आणि मग एकदाच फिरवायचं आहे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते सर्व. हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद, अगदी थोडीशीच, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कोथिंबीर. आणि हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा इनो आहे, हा साधा फ्लेवरवाला इनो आहे. इथे हा इनो टाकलेला आहे मी, अगदी थोडासाच टाकलेला आहे. आणि हे चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे. इनो टाकल्याने काय होणार, हे जे आपलं बॅटर आहे ना ते थोडंसं हलकं होणार. हे बघा, अशा पद्धतीने ते हलकं होणार.
आता आपण करूया पुढची प्रोसेस. इकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. साधा नॉर्मल पॅन आपला आहे. इकडे मी ब्रेड घेतला. ह्या ब्रेडला आपल्याला बटर काही लावायचं नाही आहे. डायरेक्ट आपल्याला ह्याच्यावरती जे आपण बॅटर बनवलं आहे ते लावायचं आहे असं. आणि हे असं उचलायचं आपण आणि गॅसवर जो आपण तवा ठेवलाय त्याच्यावरती ठेवायचं आहे. इकडे थोडंसं आपल्याला तेल लावायचं तव्याला. आणि हे जे पाव आहे आपल्याला या गॅसवर तव्यावर असं ठेवायचं आहे. आणि आणखीन चारी बाजूने थोडंसं तेल आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही दोन्ही बाजूला पण लावू शकता हा बॅटर, पण मी एका साईडनीच करते कारण पावाची जी पाठची बाजू आपण शेकवणार आहोत ते एकदम क्रिस्पी होते. एकदम कडक हे असं कडक होतं हे तर ते छान लागतं. इकडे पण आपण थोडंसं तेल टाकूया परत. हे बघा अशा पद्धतीने. हा आता आपला रेडी आहे. अशाच पद्धतीने मी सर्व करून घेते. हे आहे माझे डाळ सँडविच. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.